सो आतापर्यंत आम्ही असं ऐकलं असतं ना की नाही भाई तेरे को आना पडेगा भाई असं हे खर्च होईल नुकसान होईल ह्याव त्याव. मला बेटावर माझं ठरलं मला एकटं जायचं मला अडकून नको. असा गेम शो नाही ते चिटिंग होऊ शकत नाही होऊ शकत पण नाही. खेळून जिंकता येईल कारण ह्या नशिबाचा खेळ आहे. इथे घंटाघर जाऊन तुम्हाला लाख रुपये पण मिळू शकतात. आणि नक्कीच 5व्या सीझन मध्ये हा सेटअप पासून ते राऊंड पासून ते मजापासून ते बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी एंटरटेनमेंट किंग म्हणजे ते असले तर एनर्जी फुल टॉप असते, तर असे आपले सिद्धार्थ जाधव बसले आहेत. कसे आहात? अरे कमाल आहे. मी सध्या धिंगाणामय आहे मी. हा, धिंगाणा आहे आणि 5th सीझन येतोय. हो खूप एक्सायटेड आहे आम्ही. आणि मी आता सेटवरती आले, बघितलं खूप मजा, तुमची एनर्जी, त्यानंतर मीडिया बरोबर जे आपण गेम्स खेळलो आहात, तर किती एक्सायटेड तुम्ही आहात ह्यासाठी? नाही नाही खूप एक्साइटमेंट आहे ग. कारण पहिला सीझन करताना असं होतं की यार पहिला सीझन संपताच प्रचंड इमोशनल झालेलो. पण मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि त्या लोकांनी ज्या पद्धतीने ह्या गेम शोला प्रेम दिलं तर त्याचा 5वा सीझन येतो याचा आनंद आहे. आणि हे सगळं श्रेय फ्रेम्सचं, स्टार प्रवाहाचं, दीप सर, सुमेध, श्री सर आमचे, निखिल आहे आमचे, चिन्मय सर आहेत आमचे सतीश राजवाडे सर आहेत. मला वाटतं सगळ्यांचं ते यश आहे. मी जरी एकटा होस्ट म्हणून दिसत असलो तरी त्यामागे ह्या सगळ्या लोकांची एवढी मेहनत आहे म्हणून हा शो 5व्या सीझन मध्ये पोहोचलाय. आणि आम्ही प्रोमोज पण बघितले, प्रोमोजला पण प्रेक्षकांचं खूप प्रेम भेटलं आहे. पण तुमचा जो फर्स्ट सीझन होता, मी ऐकलं की तुम्ही म्हणलात की तुम्ही आजारी पण होता त्यावेळेस करायच्या आधी, तर तो किस्सा काय होता, काय नक्की घडलं? नाही किस्सा नव्हता. बेसिकली असा शो करायचं ठरलं होतं आणि मी आजारी पडलो होतो आणि प्रोमो शूट होता. आणि प्रोमो खूप महत्वाचं असतं कारण सतीश सर किंवा ही सगळी पूर्ण टीम प्रेझेंट करतात ना, ती अशी प्रेझेंट करतात ना गोष्ट वा बहारदार. पण तेव्हा एवढा तामझाम केला होता, मी हॉस्पिटलाइज होतो आणि मी सरांना सांगितलं की सर मी उद्या येऊ शकत नाही. सो आतापर्यंत आम्ही असं ऐकलं असतं ना की नाही भाई तेरे को आना पडेगा भाई असं हे खर्च होईल नुकसान होईल ह्याव त्याव. सतीश सर मला म्हणले की तू जेव्हा बरावून येशील तेव्हा मी हा शो करेन. तर मला वाटतं हा धीर देणं खूप गरजेचं असं ते सतीश सरांनी मला दिलं. राईट. आणि आता तुम्ही तेव्हा हा म्हणलं तरी आता तुम्ही 5 सीझन केले आहेत आणि आता अजून असेच आम्हाला खूप सारे सीझन पण देतात. तर आपण एक क्विक रॅपिड फायर करूया प्लीज. येस. थीम आयलँड आहे, तर जर आयलँड वरती तुम्हाला एक दिवस सोडलं तर तुम्ही सर्व्हाइव्ह करताल का तिकडून ताबडतोब रेस्क्यू टीमला कॉल करून निघताल? बापरे, एका बेटावर सर्व्हाइव्ह होण्याचा प्रयत्न करेन पण बाबा रेस्क्यूला बोलवेन. मी नाही एकटा राहणार यार. नाही राहू शकता नाही एकटा. यार. ओके. सो आयलँड वरती जर फोन अलाउड केला तर मग चालेल की नसेल तरीही चालेल? चालेल, पाहिजे फोन पाहिजे. फोन पाहिजे. आपल्या लोकांना कनेक्ट करायला, आईवानशी बोलायला, सोनाईराशी बोलायला जरा फोन पाहिजे. फोन पाहिजे. आणि तिथेच जर कुठल्या सेलिब्रिटीला घेऊन जायचं चान्स भेटेल तर कोणाला घेऊन जाताल आणि कोणाला नाही घेऊन जाणार कधीच? मला बेटावर माझं ठरलं मला एकट्याला जायचं मला अडकून नको. मला एकट्याला पाठवा ना यार. एकट्याला पाठवायचं. ओके, कूल. हो दे धिंगाण्याला जर एका वर्ड मध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर ते काय? एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट. ओके. जर तुम्ही कंटेस्टंट म्हणून पार्टिसिपेट केला, आता तुम्ही होस्ट पार्टिसिपेट केला, तर तुम्हाला म्हणजे खेळून जिंकायला आवडेल की चिटिंग करून थोडंसं चिटिंग केलं तरी नाही चालेल? इथे चिटिंगला चान्सच नाही. हा असा गेम शो नाही इथे चिटिंग होऊ शकत नाही. होऊ शकत पण नाही. खेळून जिंकता येईल कारण ह्या नशिबाचा खेळ आहे. इथे घंटाघर जाऊन तुम्हाला लाख रुपये पण मिळू शकतात, शून्य पण मिळू शकतात. तो नशिबाचा खेळ आहे पण मी प्रामाणिकपणे खेळेन. तुमच्या एनर्जीचं राज काय आहे? मला असं वाटतं एक्साइटमेंट जी मी ऍज अ नट म्हणून जपून ठेवली आहे प्रत्येक काम करताना. सो ती एक्साइटमेंट मला कदाचित प्रत्येक कामाला एनर्जी देत असते. जे 5ही म्हणजे 4ही सीझन मध्ये नाहीये ते आम्हाला 5व्या सीझन मध्ये काय असं आहे जी गोष्ट आम्हाला डिफरंट दिसणार आहे? नाही नक्कीच 5व्या सीझन मध्ये हा सेटअप पासून ते राऊंड पासून ती मजापासून ते बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप वेगळ्या दिसतील. आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे की 29 ऑगस्ट पासून ते तुम्हाला तुम्ही पाहते तुम्हाला ते बघताना जाम मजा येणार, जाम भारी वाटणार. आणि आम्हाला पण तुम्हाला लवकरच परत भेटायचं आहे. तर खूप 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 धन्यवाद आमच्या बरोबर गप्पा मारायला. लास्टली फॅन्ससाठी काय स्वीट लवली तुमच्या अंदाजमध्ये मेसेज? नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि आमचा आता उद्या धिंगाणा सीझन 5 येतोय स्टार प्रवाहावर. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता बघा. स्टार प्रवाहावर आणि हॉटस्टारवर कधीही बघू शकता तुम्ही, पण बघा नक्की. ये, थँक्यू सो मच.